शिंदेंच्या नेत्यांना रवींद्र चव्हाणांनी होलसेल दरात विकत घेतलंय। महाराष्ट्रात शिंदेंचं फडणवीसांशी अजिबात जमत नाही। शिंदेंचा अजित पवारांसोबतही वाद सुरू आहे। शिंदेंची दिल्लीवारी फसली आहे। असे अनेक प्रश्न सामनाच्या अग्रलेखामुळे विचारले जात आहेत। राज्यभरात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या नाराजीवर चर्चा सुरू आहे। भाजप शिंदेंना दूर करतंय का, अशाही चर्चांना उधाण आलंय। अशातच सामनाच्या अग्रलेखाने या वादाला फोडणी दिली आहे। शिंदे आणि शहांचा दिल्लीत झालेला संवाद आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भूमिका यावर सामना अग्रलेखात काय म्हटलंय ते पाहूयात। शिंदेंच्या नाराजीवर लिहिताना सामनात शिंदे आणि शहांच्या झालेल्या भेटीचा संवाद छापून आलाय। त्यात लिहिलंय की महाराष्ट्रात सध्या जे नाराजी महानाट्य सुरू आहे ते गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीतील त्यांचे पक्षप्रमुख अमित शहांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली। हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत, चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत, हे आम्ही सहन करणार नाही। शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा फसकन असले। शिंदे यांनी विचारलं, साहब आप क्यों हंस रहे हो? यावर शहा म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे भाजपने फोडाफोडी करून बनवला। तुम्ही फुटलात, आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली, म्हणून तुम्ही पक्ष वगैरे भाषा वापरत आहात। तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे। शिंदेजी, आप क्रोनोलॉजी समझ लीजिए। पैसे वाटून माणसं फोडण्यात तुमचा हातखंडा आहे। चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही। आप मुंबई जाओ और रवींद्र चव्हाण के साथ बैठकर चाय पियो। उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका। शहा शिंदे यांच्यामधला हा संवाद मनोरंजक आहे। आता शिंदे म्हणतात त्यांची दिल्लीवारी यशस्वी झाली व आपला सन्मान राखण्याचा शब्द श्री शहा यांनी दिला। ही शिंदे यांची बतावणी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं शिंदे यांची अनेक माणसं फोडलीत। युतीच्या राजकारणात हे शोभत नाही। भारतीय जनता पक्षाने हे असं केलं तर आमचा पक्ष टिकणार नाही, अशी शिंदे व त्यांच्या लोकांची चिंता आहे। रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असे म्हणायला हवं। इतकंच काय तर शिंदेंनी पक्षात माणसं विकत घेतली आणि भाजप तीच माणसं होलसेल भावात विकत घेतंय असं म्हणत सामनातून शिंदे आणि रवींद्र चव्हाणांच्या संघर्षावरही लिहिलंय। ते काय लिहिलंय तेही ऐका। रवींद्र चव्हाणांनी शिंदे गटास खिंडार पाडले। शिंदे यांनी जी माणसं 50-25 लाखांना विकत घेतली त्यातील बरीच माणसं चव्हाण यांनी होलसेल दरात विकत घेतली। म्हणजे शिंदे यांचाच मार्ग चव्हाणांनी अवलंबला। गुरुवारी ठाण्यात शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी बेदम चोप दिला। आमच्या नादाला लागलात तर असे चोपून काढू, असा इशारा चव्हाणांच्या लोकांनी दिल्याने ठाण्यातील शिंदे मंडळीस बहुधा अतिदक्षता विभागात दाखल केले असावे। महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री शिंदे या घडामोडींमुळे नाराज आहेत, पण त्यांच्या नाराजीची दखल कोणी घ्यायला तयार नाही। शिंदे यांच्या दिल्लीवारीसही आता महत्त्व उरलेलं नाही। भारतीय जनता पक्षाचा मूळ स्वभाव वापरा, फेका, नाहीतर गिळून फस्त करा असाच आहे। शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे 40 आमदार फुटले तेव्हा शिंदे हे मजबूत महान नेते असल्याचा देखावा भाजपने तयार केला। शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण व शिवसेना सोपवली, त्यामुळे आपणच शिवसेना प्रमुख अशा तोऱ्यात शिंदे वावरले। आता भाजपनं त्यांचे खरे रूप दाखवायला सुरुवात केल्यावर या सगळ्यांची दानादान उडाली आहे। शिंदे यांचं महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जमत नाही। अजित पवारांबरोबर त्यांचा वाद आहे। त्यात गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी शिंदे गटाला त्यांच्या अवकातीवर आणले। ठाण्यात संजय केळकर सारखे भाजपचे जुने जाणते नेते शिंदे यांना हिंग लावून विचारायला तयार नाहीत। असे कित्येक खळबळजनक गौप्यस्फोट सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेत। यावरून खरंच भाजप आणि शिंदे वेगळे होणार आहेत का? भाजपने खरंच शिंदेंना दूर करायची प्लॅनिंग केली आहे का? असे प्रश्न विचारले जात आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।